हॅलो फ्रेंड्स, उन्हाळ्यात चिकट केसांनी हैराण झालेला असाल तर हा उपाय नक्की ट्राय करा. खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर उन्हाळ्यात केसांचे खूप हाल होतात, घाम येतो, केस चिकट होतात. अशा वेळी काय करावे हे आज आपण पाहणार आहोत. खूप सुंदर अशा टिप्स मी इथं दिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही फॉलो करा. खूप सुंदर तुम्हाला रिझल्ट येणार आहे. आपले दाट चमकदार लांब असावेत असे प्रत्येकालाच वाटते. स्त्रिया मुख्यतः आपल्या केसांची खूपच काळजी घेतात. बदलत्या ऋतूनुसार आपण आपल्या केसांची निगा राखतो, बदल करतो. इतर ऋतूपेक्षा उन्हाळ्यात आपल्याला केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात तीव्र किरणाचा परिणाम आपल्या केसांवरती दिसतो. कडक ऊन, उन्हाच्या तडाख्याने येणारा घाम, हवेतील धूळ, वातावरण गरम तापमान याचा केसांवरती खूप वाईट परिणाम होतो. केस गळणे, तुटणे, केस कमजोर होणे यासारख्या समस्या उद्भवतात. तसेच उन्हाळ्यात आपले केस कोरडे व निर्जीव सुद्धा होतात आणि केसांची चमक ही कमी होते. उन्हाळ्यात केसांमध्ये घाम आणि घाण सुद्धा जमा होते. आपले केस स्वच्छ ठेवावे लागतात आणि केसांची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात केसांना तेल लावल्याने केस चिपचिपे होतात, भरपूर घाम येतो, म्हणून आपण केसांना तेल लावणे टाळतो. परंतु उन्हाळ्यात सुद्धा केसांना तेल लावणे तितकेच गरजेचे आहे. आदल्या दिवशी तेल लावून दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पण सतत शॅम्पूचा वापर टाळावा, कारण शॅम्पूने केस लवकर खराब होतात. 10 ते 15 मिनिट आपल्याला ठेवून द्यायचं आहे, किंवा कमीत कमी अर्धा तास तुम्ही हे केसांवरती ठेवू शकता. आणि त्यानंतर आपल्याला सौम्य अशा शॅम्पूनं स्वच्छ केस धुवून घ्यायचे आहेत, कोरडे करून घ्यायचे आहेत. अतिशय सुंदर असा रिझल्ट आपल्याला येतो आणि केस सिल्की शाईन सुद्धा होतात. कोरफड आपल्या केसांसाठी उत्तम मानली जाते. कोरफडीमध्ये व्हिटॅमिन ए, B2, B3, C, फॉलिक ऍसिड यासारखी पोषक तत्वे असतात आणि म्हणूनच आपल्याला उन्हाळ्यामध्ये केसांना कोरफड लावणं खूप गरजेचं असतं. तर हा उपाय तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. खूप सुंदर रिझल्ट येतो. आणि उन्हाळ्यामध्ये जो आपल्या केसांमध्ये घाम येतो, केसांचा कोमट असा वास येतो, केस आपले चिकट होतात, तर त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा. कोरफड आणि लिंबाचा रस हे आपल्या केसांना उत्तम नैसर्गिक कंडिशनर देतं. त्यासाठी इथं आपल्याला कोरफड घ्यायची आहे, त्याचबरोबर त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे, छान फेटून घ्यायचा आहे, किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि हे केसांच्या मुळाशी लावून आपल्याला छान मालिश करायचं आहे. त्यानंतर आपण इथं दुसरा उपाय पाहणार आहोत. तो सुद्धा खूप सोपा असा उपाय आहे आणि तेवढाच आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे. तर इथं चहापत्ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल घालायचं आहे, लिंबू घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्या केसांना लावायचं आहे आणि सुद्धा आपले केस नैसर्गिकरित्या कंडिशनर होतात. इथं मी एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे, 1 चमचा चहापत्ती पावडर घालायचं आहे, त्यामध्ये 2 लवंग घालायचे आहेत, 1 छोटासा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि हे मध्यम गॅसवरती 5 मिनिट आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे. उकळल्यानंतर आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि हे जे निघालेलं पाणी आहे, हेच पाणी आपल्या केसांना चमकदार बनवतं, कंडिशनिंग करतं, त्याचबरोबर केस आपले लांब दाट होण्यासुद्धा मदत होते. तसेच चहापत्तीचे खूप सारे फायदे आपल्या केसांसाठी आहेत. तर जास्त प्रमाणात आपले केस पांढरे होत असतील तर ते आटोक्यात आणण्याचं कामसुद्धा चहापत्ती पावडर करत असते. त्यासाठी चहापत्ती आपल्याला मेहंदी भिजवत असताना सुद्धा त्यामध्ये चहापत्ती घातली तरीसुद्धा केसांना आपला फायदा होतो. तर हे पाणी आपलं छान उकळलेलं आहे आणि त्यानंतर हे मी एका बाउलमध्ये गाळणीने गाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस मी घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचा आपल्याला इथं खोबरेल तेल घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य छान मिक्स करून आपल्या केसांच्या मुळाशी लावायचं आहे. संपूर्ण केसांवरती सुद्धा तुम्ही लावू शकता आणि हे लावल्यानंतर आपल्याला छान मालिश करून घ्यायचं आहे आणि रात्रभर सुद्धा तुम्ही हे केसांवरती ठेवू शकता. कमीत कमी अर्धा तास तरी हे केसांवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. चहापत्ती केसांसाठी एक नैसर्गिक आणि स्वस्त असा उपाय मानला जातो. चहापत्तीच्या पाण्याने केस धुतल्याने केस गळती कमी होते, केस मऊ होतात आणि चमकदार होतात. अकाली पांढरे होणारे केस सुद्धा काळेभर होण्यास मदत होते. चहापत्ती टाळूचे स्कॅल्पला पोषण देऊन कोंडा कमी करतं आणि केसांना नैसर्गिक रंग देतं. त्यासाठी हे चहापत्तीचं पाणी आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आता तिसरी महत्त्वाची टिप्स, उन्हाळ्यात हेअर स्ट्रेटनरचा किंवा मग हेअर ड्रायरचा सुद्धा आपल्याला वापर टाळायचा आहे. त्यामुळं काय होतं, आपल्या केसांना हीट देतं आणि ते हीट आपल्या केसांसाठी खूपच नुकसानदायक ठरू शकतं. त्यासाठी आपल्याला इथं हेअर ड्रायरचा किंवा मग हेअर स्ट्रेटनरचा वापर करायचा नाही. उन्हाळ्यात उपयोगी येणाऱ्या अशा काही छानशा अशा टिप्स घरगुती टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा आणि
मला कमेंटमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचत आहेत आणि कुठून कुठून वॉच करतायत. चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.